द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा लोकशाही मराठीनं मांडली होती। याचीच दखल हिवाळी अधिवेशनामध्ये गिरीश महाजनांनी घेतली। त्या मतात द्राक्षाच्या शेतीला राजाश्रय मिळणार का, या संदर्भातला सवाल शेतकरी उपस्थित करतायत आणि अशाच काही शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। पाहूयात। नाशिक जिल्ह्यातला हा मोठा प्रॉब्लेम आहे। मी तिथे पालकमंत्री होतो गेल्या वेळी आणि खरं आहे द्राक्ष उत्पादक सध्या संकटामध्ये सापडलेले आहेत। कधी कांदा उत्पादक सापडतो, पण वेळोवेळी सरकार त्यांच्या पाठीशी आम्ही असताना उभंच आहोत। यावेळेला त्या संदर्भामध्ये सगळी माहिती घेतली जाईल, पंचनामे केले जातील आणि काय जी निकष आहेत त्याप्रमाणे मदत द्राक्ष शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उत्पादक शेतकऱ्यांना केली जाईल। राज्यातील जवळपास 60,000 एकर जी द्राक्ष बाग आहे त्या द्राक्ष बागावर कुऱ्हाड पडली आहे आणि त्याचं कारण म्हणजे जे अवकाळी पाऊस आहे आणि जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून होणारी फसवणूक वाढतं। जे 4 वर्षात जो वातावरणाचा जो बदल आहे याचा फटका कुठेतरी शेतकऱ्यांना बसला आहे। आणि आज आपण आलो आहोत पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आणि आपण बघू शकता की इथे सुद्धा जवळपास जर पिंपळगाव आणि निफाड जर म्हटलं जातं तर हे द्राक्षाचं आगार म्हणून ओळखलं जातं, पण तिथे सुद्धा आता द्राक्ष बागांवर कुऱ्हाड पडली आहे। आज आपल्याबरोबर काही शेतकरी सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। जेव्हापासून सरकारने नोटबंदी केली आणि नोटबंदी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं द्राक्ष शेतीला ही उतरती कळा लागली। त्यानंतर जे गव्हर्नमेंटचे जे धोरण आहे, शेतीला लागणारे जे उत्पादने आहे त्यावरती असणारा कर असेल, रासायनिक खतांच्या ज्या किमती असेल, शेती औषधांच्या किमती असेल, याच्यामध्ये भरमसाठ वाढ झाली आणि द्राक्षाचे भाव आहे त्याचप्रमाणे आहे। ज्याप्रमाणे आता आमचे वडील शेती करत होते त्याही वेळेस द्राक्षाला तेवढाच भाव होता। द्राक्ष बागेमध्ये आज जे म्हणजे लेबर प्रॉब्लेम, पावडरीचा प्रॉब्लेम सर्व आणि निसर्गाने खूप आम्हाला हानी दिली। त्याच्यामुळे आणि 1 किलो द्राक्ष कमवायला कमीत कमी 25 ते 30 रुपये खर्च येतोय आणि आज ते बाजारात 20 आणि 22 रुपयानेच विकल्या जातात। त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही याच्यात परवडतच नाही द्राक्ष पीक। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, पिंपळगाव बसवंत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।